नमस्कार. आज आपण चंद्रकांत चन्ने यांची एक खूप छोटी पण गहन कविता पाहणार आहोत. हो, ओंजळीभर काळा. बरोबर. कारारुखाचा भोवरा या त्यांच्या संग्रहातली आहे ही. डिसेंबर 2022 मध्ये आला होता हा संग्रह. हो ना. चला तर मग जरा खोलवर बघूया यात काय काय आहे. कवितेची सुरुवातच म्हणजे एकदम आपल्याला विचार करायला लावते बघा. ओंजळीभर काळा, हं, अलगद रिकामा केला पृथ्वी तलावर. हं. जगभर कल्लोळ माजला, क्षणभर सगळं विश्व अंधारलं, गुदमरलं. बापरे. हो की नाही? हा काळ नक्की काय आहे? म्हणजे काळोख समजावा की वेळ? हो, आणि तो असं ओतल्यावर एकदम कल्लोळ, अंधार, घुसमट. अगदी. सगळं नकारात्मक वाटतं सुरुवातीला. बरोबर. पण लगेच पुढची ओळ येते बघा, जी आपल्याला थांबायला लावते. सवय नव्हती ना त्याला कृष्ण आशीर्वादाची. अच्छा. म्हणजे हा काळोख किंवा हा कठीण काळ तो एक आशीर्वाद असू शकतो. अगदी. कवी तीच सिसवत आहे तसं मला वाटतं. कृष्ण आशीर्वाद हेच या कवितेचं वैशिष्ट्य आहे, नाही का? म्हणजे सुरुवातीला गोंधळ वाटतो, पण त्यातच काहीतरी आशीर्वाद पण दडलेला आहे. हो हो. आणि कवितेचं उपशीर्षक पण तेच आहे. एक कृष्ण आशीर्वाद. बरोबर. आणि मग पुढचा विरोधाभास तर अजूनच कमाल आहे. कुठला? हाच काळ ज्याने कल्लोळ माजवला त्यालाच पुढे म्हटलंय तापवलेल्या तापवलेल्या पृथ्वीवरचा थंडगार ओलावा. हो की नाही? आणि तो ओलावा काय करतो तर मन उदार करून गेला. म्हणजे किती मोठा बदल आहे हा दृष्टिकोनात. खरंय. जो आधी विध्वंसक वाटत होता, तोच आता शांतता देणारा, मन मोठं करणारा ठरतोय. म्हणजे गोंधळानंतरचा दिलासा असा काहीसा. हो. आणि मग याच विचारातून कवी एक महत्वाचा प्रश्न विचारतात. कोणता? इतका काळ का बरे अभेरले या काळ्याला आणि आज मात्र कवताळण्याची भाषा? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. अगदी. म्हणजे भूतकाळात आपण ज्याला नाकारलं, टाळलं, मग ते काहीही असो, अडचणी, बदल हो, किंवा कठू सत्य. बरोबर. त्याला आज आपण कवटाळायची भाषा का करतोय? हा बदल का झाला आपल्यात? हा प्रश्न आहे. आणि कवितेचा शेवट पण म्हणजे थोडा अनपेक्षित आहे. जरा वैयक्तिक वाटतो मला. कसा? त्या हिंदी ओळी आहेत मध्येच. जाऊ दे, जब भी आंखों में अश्क भर आए, लोग कुछ डूबते नजर आए. हो. आणि मग शेवटची ओळ परत मराठीत येते. आज मात्र डोळे भरून आले. ह्याचा काय अर्थ घ्यायचा? ही शेवटी स्वीकृती आहे की काहीतरी हुरहुर आहे? मला वाटतं ही एक संमिश्र भावना आहे. म्हणजे बघा ना, बरोबर. जो काळ आधी नकोसा वाटत होता, हं. तोच नंतर गरजेचा थंडगार ओलावा एक कृष्ण आशीर्वाद म्हणून समोर आला. बरोबर. ज्याला पूर्वी नाकारलं होतं त्याला आता कवटाळण्याची भाषा आहे. हे सगळं अनुभवल्यावर हं. डोळे भरून येणं स्वाभाविक नाही का? हो, असू शकतं. आणि त्या हिंदी ओळी, मला वाटतं त्या कदाचित त्या तीव्र वैयक्तिक भावनेला एक वैश्विक संदर्भ देतात. म्हणजे जेव्हा आपलं मन असं भरून येतं. तेव्हा इतरांची दुःख पण दिसू लागतात. हो. लोक कुछ डूबते नजर आए. अगदी एक प्रकारची सहानुभूती किंवा खोलवरची समज जी अशा अनुभवातून येते. खरंच खूप विचार करायला लावणारी कविता आहे ही. तर आपण पाहिलं की कसं ओंजळीभर ओतलेला काळ सुरुवातीला जगभर कल्लोळ माजवतो, पण नंतर तोच कृष्ण आशीर्वाद एक थंडगार ओलावा म्हणून स्वीकारला जातो. बरोबर. आणि यातून भूतकाळातील नकार आणि वर्तमानातील स्वीकार यामधला संघर्ष आणि त्यातून शेवटी येणारी एक गहन थोडी हळवी भावना दिसते. नक्कीच. ही कविता एका साध्या प्रतिमेतून काळ ओतण्याच्या आपल्याला बदल, स्वीकृती आणि अनेकदा ज्या गोष्टी नकारात्मक किंवा कठीण वाटतात, हो, त्यांच्यात दडलेल्या आशीर्वादांबद्दल विचार करायला लावते. खरंय. जाता जाता एक विचार मनात येतो की आपल्या आयुष्यात असे आणखी किती आशीर्वाद असतील जे आपल्याला ओळखू येत नाहीत, कारण ते कदाचित कठीण किंवा अनोळखी रूपात येतात. विचार करण्यासारखा मुद्दा आहे.